महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 मतदारसंघात मतदान पूर्ण झाले आहे। 5व्या टप्प्यात 13 लोकसभा मतदारसंघात मतदान झाले। हा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा होता। देशात एकूण 7 टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होईल। शेवटचा टप्पा 1 जूनला होईल, त्यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर होईल। निकालाला अजून 12 दिवस बाकी आहेत, मात्र त्यापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप करत आपल्या मनातील खंत बोलून दाखवली। मावळ लोकसभेत महायुतीत खतखत होती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा 100% प्रचार केला नाही, अशी कबुली महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे। मात्र तरीही मावळमध्ये माझा 2,50,374 मतांनी विजय होईल, असा दावा देखील श्रीरंग बारणे यांनी केला। त्याच वेळी माझा प्रचार न करणाऱ्यांची नावे मी अजित पवार यांच्याकडे दिल्याचे बारणे यांनी सांगितले। अजित पवार गटाने माझा 100% प्रचार केला असता तर ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे डिपॉझिट जप्त झाले असते, असा दावा त्यांनी केला। यापूर्वी संजोग वाघेरे यांनीही 1,72,704 मतांनी माझा विजय होईल असा दावा केला होता। मात्र श्रीरंग बारणे यांनी हा दावा खोडून काढत आपल्या विजयाचे गणित मांडले। यावर आता महायुती आणि मवियाच्या गोटात काय प्रक्रिया उमटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दादा पवार यांनी माझं चांगल्या प्रकारे काम केलं, कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या, परंतु खालचा कार्यकर्ता थोडा काही नाराजी पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये होती आणि ती शेवटपर्यंत राहिलेली। काही कार्यकर्त्यांनी यामध्ये सगळ्या मतदानामध्ये चुकीच्या पद्धतीने काम केले, हे नाकारून चालणार नाही, परंतु नेत्यांनी आमदारांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले, खास करून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या घटक पक्षाच्या। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पुणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।